उरणच्या केगाव समुद्रकिनारी 5 स्टार हॉटेलचं बांधकाम सुरू आहे। हॉटेलसाठी समुद्रात बेकायदा भराव टाकल्याचा आरोप आहे। CRZ नियम धाब्यावर बसवत खारफुटीची कत्तल, बड्या नेत्याचं रिसॉर्ट असताना सरकारी यंत्रणा मात्र बघ्याच्या भूमिकेत। समुद्र किनाऱ्यावर नेत्यांच्या हॉटेलचं अतिक्रमण आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे। उरणमध्ये केगाव परिसरामध्ये आपण आहोत। हा केगावच्या समुद्र किनारी आपण पाहू शकता। इथे भाजपच्या ज्या बड्या नेत्यांनी जे आहे समुद्र किनारी जे आहे त्या जागेवर बेकायदेशीरपणे इथे बांधकाम जे हॉटेलसाठी करताना दिसून येते। आपल्या साईडला बघू शकता हा समुद्र किनारा आहे। या समुद्र किनाऱ्यावरून मुंबईवरून इथे अनेक जे आहे हॉटेल व्यावसायिक ते करणार, त्यातून मुंबईवरून अनेक लोक जे येणार आहेत ते इथे हॉटेल सुरू करणार आहेत। त्यामुळे भाजपच्या बड्या नेत्यांची जे आहे ते मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय करताना दिसून येत आहे, जेणेकरून इथे मोठ्या बड्या नेत्यांची भागीदारी असल्याचे दिसून येत आहे। विशेषतः CRZचा जो नियम आहे त्या नियमाचा धाब्यावर बसून इथे काम सध्या सुरू आहे आणि जे मँग्रोव्ह आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचं कत्तल करण्याचं काम सध्या इथले जे आहे इथले जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे समुद्रकिनारी इथे बांधकाम करण्याचं काम जे आहे भाजपचे बडे नेते करताना दिसून येते। त्यामुळे नवी मुंबई असेल, पनवेल या भागातील आणि मुंबईतील काही असे जे भाजप नेते जे आहेत ते इथे सगळे व्यावसायिक भागीदारी करण्याचा प्रयत्न करतात। मुळात जे भाजपचे नेते गिरीश सोमाय या प्रकरणावर काय बोलणार का? विशेष म्हणजे जे हातोडा घेऊन येणारे गिरीश सोमाय याबद्दल कधी हातोडा घेऊन भाजपचा हातोडा घेऊन इथे जे बांधकाम केलेलं आहे ते तोडण्याचं काम गिरीश सोमाय करणार का? असे सगळे जे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेले आहे। कारण समुद्राच्या किनारी हे हॉटेल उभा करतात आणि पूर्णपणे आलिशान असं हॉटेल हे उभा करण्याचं काम हे आता सध्या सुरू झालेलं आहे आणि समुद्र किनारी आहे त्यामुळे CRZचा नेम धाब्यावर बसवला आहे आणि जे मँग्रोव्ह असेल ते सुद्धा तोडण्याचं काम सध्या सुरू आहे। त्यामुळे यावर गिरीश सोमय्या किंवा भाजप काय बोलतं हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, उरण, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।